तुम्ही सुद्धा केस गळणे, कोंडा किंवा रुक्ष केसांमुळे त्रस्त आहात का? तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एक असं DIY मिरॅकल हेअर वॉटर जे तुमच्या केसांची ग्रोथ वाढवेल आणि केसांना एक नवीन चमक देईल. आता हा घरगुती उपाय बनवण्यासाठी काय काय लागणार आहे चला ते बघूया. सर्वप्रथम आपण इथे घेणार आहे रोजमेरी. हे ड्राय लीव्स आहेत रोजमेरीचे. तुमच्याकडे फ्रेश लीव्स असतील, पानं असतील त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आता ह्याच्या पुढच्या स्टेपसाठी आपण आलेलो आहे किचन में. गॅसचं फ्लेम आपण गॅस इथं चालू करायचा, त्यावर एक भांडं ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला इथं फिल्टर पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे घालायचं आहे रोजमेरी लीव्सचे 1 चमचा आणि छानपैकी पाण्यामध्ये ढवळायचं आहे. केसांच्या मुळामधील रक्ताभिसरण वाढवते रोजमेरी, ज्यामुळे नवीन केस उगवण्यास आपल्याला मदत मिळते आणि ज्यांची पण हेअरलाईन पाठीमाग गेलेली आहे त्यांच्यासाठी रोजमेरी खूपच फायदेशीर आहे. नंतर आपण इथे घ्यायचं आहे मेथीदाणा. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, निकोटिनिक ॲसिड असते जे केस गळणे थांबवते, मुळे मजबूत करते आणि कोंडासुद्धा कमी करते. इथे आपण 1 चमचा मेथीदाण्याचा घेतलेला आहे. वृक्ष ड्राय झालेल्या केसांसाठी मेथीदाणा वरदान आहे, कारण ह्यामध्ये प्रोटीनची मात्रा खूपच चांगली आहे. आता हा 1 चमचा आपल्याला ह्या पाण्यातच घालायचा आहे. दोन्ही पदार्थ घातल्यानंतर छानपैकी ह्यांना ढवळून घ्यायचं आहे. नंतर आपण ह्यामध्ये आणखी एक घटक घालणार आहे जो आपल्या केसांसाठी तो सुद्धा खूपच फायदेशीर आहे, ते म्हणजे कलोंजी. ह्याला नायजेलिया सीड्ससुद्धा ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे स्कॅल्पचे इन्फेक्शन दूर करतात, केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवतात. दिसण्यामध्ये हे काळे तीळसारखे असतात, पण हे काळे तीळ नाही आहेत. फक्त लुक एकसारखा असला तरी ह्याचा फायदा वेगवेगळा आहे. इथे आपल्याला कलोंजी 1 चमचा इथे घ्यायची आहे. सेम मेजरमेंट चमच्यानं आपल्याला 1 चमचा इथे वापरलेला आहे. आता हे कलोंजी घातल्यानंतर पाण्यामध्ये बघू शकता छानपैकी फरक जाणवते. कलोंजी हे आपण पाहिलं तर एक कांद्याचा जेवढा फायदा आहे ना, तेवढाच इथे कलोंजीचा पण आपल्याला फायदा होणार आहे. नंतर आपण वापरणार आहे इथे अलसीचे बिया. ह्याला अळशीसुद्धा म्हटलं जातं, फ्लॅक्सीड्ससुद्धा म्हटलं जातं, जे तुमच्या केसांना देतात नॅचरल शाईन आणि सॉफ्टनेस. त्यामुळे आपली केसं खूपच छान होतात आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असल्यामुळे हे अळशी केसांना नैसर्गिक मऊपणा आणि छान चमक देतात. आता इथे बघा आपल्याला 1 चमचा अळशीचा घेतलेला आहे. आता हे आपण जे जे घटक घेतलेले आहेत ते सगळे आपल्या केसांशी खूपच फायदेशीर आहे. ह्या पाण्यामध्ये सर्व घटक व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. मिनिमम 10 ते 15 मिनटं शिजवण्यासाठी लागणार आहे. अन्यथा पाणी आपण जेवढं घातलेलं आहे आटून पाणी अर्धं होईपर्यंत आपल्याला गॅसवर हे सगळे घटक शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याच्यातलं जे पण गुडनेस आहे, क्वालिटीज, गुणधर्म आहे ते पाण्यामध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजेत. ज्यामुळे हे आता पाणी नॉर्मल न राहता एकदम पॉवरफुल पाणी तयार होणार आहे, जे आपल्या केसांच्या बऱ्यापैकी सर्व समस्या दूर करेल. आता इथे बघू शकता छानपैकी पाण्याला उकळी आलेली आहे. त्याचबरोबर हा पाण्याचा कलरसुद्धा बदललेला आहे. इथे मी मंद आचेवर हे पाणी व्यवस्थित शिजवून घेत आहे, जेणेकरून त्याच्यातले घटकला गुणधर्म ह्या पाण्यात मिक्स व्हायला पाहिजे. माय फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं. त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता इथे गॅस आपण बंद केलेला आहे आणि हे पाणी उतरून घेतलेलं आहे. पाणी नॉर्मल थंड झाल्यानंतर आपल्याला पाण्याला गाळून घ्यायचं आहे. इथे एक मी वाटी घेतलेली आहे. वाटीवर गाळण ठेवलेलं आहे. तुमच्याकडे कॉटनचं, मलमलचं कापड असेल त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. इथे मी गाळण पूर्णपणे पाणी हे गाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यातले जे घटक आहेत ते साईडला ठेवा. आता आपल्याला जसा हवा इथं पाणी तयार झालेलं आहे. रोजमेरीचं हे सिरम आपण इथे तयार केलेलं आहे. आता ह्याला थंड झाल्यानंतर ह्याचा वापर करायचा आहे. गरम गरम ह्या सिरमचा वापर करायचा नाही, अन्यथा तुमचे केस डॅमेज होऊ शकतात. आता ह्यामध्येच आपल्याला वापरायचा आहे रोजमेरी एसेन्स. आपण इथे रोजमेरी ड्राय लीव्सचा वापर केलेला आहे, त्याचबरोबर रोजमेरीचा एसेन्सचा पण आपल्याला इथे फायदा घ्यायचा आहे. इथे 4 ते 5 थेंब मी वापरलेले आहे. अगर तुमच्याकडे अशा प्रकारचं एसेन्स नसेल, ऑइल नसेल, तर तुम्ही ह्याऐवजी काय वापरू शकता ते मला कमेंटमध्ये विचारा. मी नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देईन. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर ह्याचा वापर करायचा. जर तुम्ही हे नियमित वापरलं तर अवघ्या 2 ते 3 आठवड्यात तुम्हाला केसांमध्ये फरक जाणवेल.
अशा प्रकारच्या स्प्रे बॉटलमध्ये हे सिरम पूर्णपणे ट्रान्सफर करा आणि ह्याला अप्लाय करायचं कसं ते चला बघूया. रात्री झोपण्यापूर्वी किंवा केस धुण्याच्या 1-2 तास आधी हे तुमच्या केसांच्या मुळांना नीट स्प्रे करा आणि हलक्या हाताने 5 मिनिटे मसाज करा. आठवड्यातून 3 ते 4 वेळा तुम्ही याचा वापर करू शकता. हे लावल्यानंतर केस धुतले नाही तरी चालतात, कारण ह्यामध्ये आपण तेलाचा वापर केलेला नाही, नॉर्मल हे पाणी आहे. पण हे अप्लाय करण्यापूर्वी केस नक्की विंचरून घ्या. गुंतलेल्या केसांमध्ये ह्याचा वापर करू नका. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला?